हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शेंद्री या झाडाची माहिती घेणार आहोत. जीवशास्त्रीय नाव बिस्का आरेलिना आहे. ही मध्य अमेरिकेतील एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. ही जगभरातील अनेक देशात आढळून येते. या वनस्पतीपासून नारंगी लाल नैसर्गिक मसाला ॲनोटो मिळवता येतो. हा रंग बिया झाकणाऱ्या मेणासारख्या कंदापासून प्राप्त केला जातो. उत्तर मध्य व दक्षिण अमेरिकेतील काही स्थानिक लोक लाल रंग आणि लिपस्टिक तसेच मसाला बनवण्यासाठी या बियांचा वापर करतात. या कारणास्तव या वनस्पतीला लिपस्टिक ट्री असे देखील म्हणतात. भारतात या वनस्पतीला कुमकुम ट्री किंवा कमिल ट्री असे म्हणतात. संस्कृतमध्ये या वनस्पतीचे नाव रक्तपुष्प असे आहे. सिंदूरच्या बियापासून प्राप्त होणारा लाल नारंगी रंग भारतातील हिंदू विवाहित स्त्रिया आपल्या भागात सिंदूर म्हणून लावतात. शेंद्री झाड याविषयी एक छोटीशी कविता. माझ्या घराच्या मागं होतं एक शेंद्रीचं झाड, उन्हात तावून सुलाखून झालं होतं गार. कोणी म्हणायचं फळस आहे, कोणी म्हणायचं मोह, पण माझ्यासाठी तो होता मायेचा एक डोह. फांदीवरती बसायचे कावळे आणि चिमण्या, शेंद्री फुलाच्या सोबतीने गायले गाणी गोड चिमुकल्या. ऋतू बदलले काल सरला, झाड तिथेच राहिले, पण शेंद्री रंगाचे ते स्वप्न माझ्या डोळ्यात साठून राहिले. शेंद्री झाड याविषयी एक छोटीशी गोष्ट. हनुमानजींना शेंदूर अर्पण करण्यामागे सीतामातेच्या प्रेमाची आणि श्रीरामाच्या दीर्घायुष्याची गोष्ट आहे. एकदा हनुमानाने सीतामातेला कपालावर शेंदूर लावताना पाहिले आणि विचारले, माता हे कशामुळे लावता? सीतामाता म्हणाली, यामुळे माझ्या स्वामींचे प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढते आणि ते निरोगी राहतात. प्रभू श्रीरामाच्या प्रिय भक्ताने हनुमानाने विचार केला की थोडेसे शेंदूर प्रभू श्रीरामाचे आयुष्य वाढवू शकते, तर संपूर्ण अंगावर शेंदूर लावल्यास प्रभू अमर होतील. भक्तिभावाने हनुमानाने संपूर्ण शरीराला शेंदूर लावले आणि श्रीरामाच्या दरबारात हजर झाले. हे पाहून प्रभू श्रीराम हसू लागले, पण त्यामागील भक्ती पाहून ते प्रसन्न झाले. या परंपरेनुसार मंगळवार आणि शनिवारी हनुमानाच्या मूर्तीवर चमेलीच्या तेलात मिसळून सिंदूर अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.